नमस्कार. स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी लागणारी सूत्रसंचालनाची संपूर्ण स्क्रिप्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपल्याला स्वातंत्र्य दिनाची अनेक भाषणे, त्याचबरोबर स्वातंत्र्य दिन आणि देशभक्तीपर शायरी सुद्धा तुम्हाला माझ्या चॅनलवरती आहे. डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल, ती जरूर पहा. आणि हो, अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये छान कॉमेंट सुद्धा करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. चला तर, स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन. येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त एक आकर्षक, प्रेरणादायी सूत्रसंचालन स्क्रिप्ट दिली आहे, जी शाळा, महाविद्यालये किंवा संस्थेत वापरता येईल. स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन स्क्रिप्ट. कार्यक्रमाची सुरुवात. स्वागत. सूत्रसंचालकानं स्वतःचे नाव सांगायचे, त्याचबरोबर जय हिंद. माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय अध्यक्ष, सर्व मान्यवर शिक्षकवृंद, प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि उपस्थित देशभक्त भारतीयांनो, आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या देशाचा अभिमानाचा दिवस, भारतीयांचा सर्वात मोठा सण म्हणजे 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. अशी सुरुवात करा, त्यानंतर दीप प्रज्वलन किंवा स्वागत करा. या ठिकाणी सूत्रसंचालकांना म्हणायचे, प्रथम आपण परमपूज्य राष्ट्रनायकांना, स्वातंत्र्यवीरांना आणि आपल्या राष्ट्रमातेचे पूजन करण्यासाठी दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पाडूया. मी आमंत्रित करतो आणि मग तुम्ही मुख्य पाहुण्यांचं, अतिथींचं नाव या ठिकाणी घ्यायचंय, यांना दीप प्रज्वलन करण्यासाठी आमंत्रित करतो. तर हे दीप प्रज्वलन अगदी केलंच पाहिजे असं नाही, परंतु काही ठिकाणी करतात, म्हणून हा मुद्दा त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर ध्वजारोहण. तिरंगा हमारा जान, शान और पहचान है. तिरंगा हमारी जान, शान और पहचान है. आता या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे ध्वजारोहण. विनंती करतो की माननीय प्रमुख पाहुण्यांचं नाव घ्या, यांना राष्ट्रीय ध्वज फडकावून सलामी द्यावी. कदम कदम बढ़ाए जा, देश के गीते गाये जा. ध्वजारोहण, सलामी आणि सर्वांनी राष्ट्रगीत गावे. जनगण मन, त्यानंतर ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत सुद्धा साजरं करावं. त्यानंतर देशभक्तीपर घोषवाक्य. एकदा ध्वजवंदन झालं, ध्वजसंचलन झालं की सूत्रसंचालकानं 1-2 गगनभेदी घोषणा त्या ठिकाणी द्याव्यात. भारत माता की प्रेक्षकातून मोठ्या प्रमाणावरती जय आवाज यावा. वंदे मातरम, प्रेक्षकांनी सुद्धा वंदे मातरम म्हणावं. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा प्रेक्षकांनी म्हणावं विजय असो. अशा गगनभेदी उंच आवाजात घोषणा द्याव्यात. त्यानंतर ध्वजाला मानवंदना देणं गरजेचं आहे. यानंतर आपल्या शाळा महाविद्यालयाचं NCC पथक असतं, काही ठिकाणी NSS पथक असतं, स्काउट गाईड पथक असतं, इतर पथकं यांचं संचलन घ्यावं. तसंच ध्वजाला मानवंदना सुद्धा देण्यात येईल असं सूत्रसंचालकाने सांगावं. आणि जे पथक उपलब्ध आहे त्यांच्याकडून ही सलामी त्या ठिकाणी दिली जावी. त्यानंतर सामूहिक कवायत सुद्धा साजरी करावी. यावर्षी महाराष्ट्र शासनानं तशा पद्धतीचा शासन आदेश काढलेला आहे, त्यामुळे सामूहिक कवायत होणं आवश्यक आहे. त्यानंतर 6वा मुद्दा सांगता येईल पाहुण्यांचा, मान्यवरांचा परिचय व स्वागत. सूत्रसंचालकाने म्हटलं पाहिजे, आजच्या या पवित्र मंगल प्रसंगी आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत, त्यांचा नामोल्लेख करा. देशप्रेम, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचं प्रेरणास्थान. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित आहेत. अध्यक्षांचं नाव घ्या, आपले मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना काही भेटवस्तू, गुलाब, पुष्प, बुके वगैरे देऊन तुम्ही स्वागत करू शकता किंवा फक्त शाब्दिक स्वागत सोयही पुरेसे ठरतात. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम. बऱ्याच ठिकाणी 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला दोन्ही
राष्ट्रीय सणानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम होतात, परंतु शक्यतो 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी घेतला जातो, तिथे घेतला जातो, तिथं पाहूया आपण. आता आपण देशभक्तीच्या रंगात रंगलेल्या कला सादरीकरणांचा आनंद घेऊया. सर्वात पहिले सादर होत आहे देशभक्तीपर गीत. त्याचे बोल म्हणावे, इयत्ताचे विद्यार्थ्यांचा उल्लेख त्या ठिकाणी करावा आणि नंतर एकामागोमाग देशभक्तीपर नृत्य, भाषण, कविता यांचे सादरीकरण व्हावं. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन. सूत्रसंचालकानं प्रमुख पाहुणे अध्यक्ष यांना आमंत्रित करावं. आता आपण ऐकूया आपल्या मान्यवर प्रमुख पाहुण्यांचे प्रेरणादायी विचार. मी विनंती करतो, प्रमुख पाहुण्यांचं नाव घ्या, त्यांना मार्गदर्शनासाठी तुम्ही आदरपूर्वक त्यांना आमंत्रित करावं. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट असतो तो अध्यक्ष यांचं भाषण. आपल्या संस्थेच्या कार्याचा व देशप्रेमाचा ध्यास सतत जोपासणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अध्यक्षांचा नामोल्लेख करा आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी सज्ज व्हा. शेवट असतो समारोप व आभार प्रदर्शन. सूत्रसंचालकानं आजचा हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य केले, त्यांचे मनपूर्वक आभार. आभारानंतर मग आपण सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या. वंदे मातरमचा जयघोष करा आणि एखादी देशभक्तीपर छान चारोळी त्या ठिकाणी घ्या. देश का निर्माण कौन करेंगे, हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे. देश का निर्माण कौन करेंगे, हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे. असं त्या ठिकाणी जयघोष गगनभेदी होऊ द्या. त्यानंतर शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे खाऊ वाटप. अनेक शाळा महाविद्यालयात उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात येतं. आपल्याकडे जी प्रथा असेल तर तशा पद्धतीचं खाऊचं वाटप करायचं आणि अतिशय उत्साहामध्ये हा राष्ट्रीय सण आपण त्या ठिकाणी साजरा करायचा आहे. मी सुद्धा तुम्हाला या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच आपल्या समोर येईल. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.